नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या थंडीचं सीझन चालू आहे आणि बाजारात खूपच असे आवळे आलेले आहेत. तर ह्या आवळ्यांपासून मी आज आवळा कंठी बनवून घेतली. एकदाच आवळा कंठी बनवून तुम्ही वर्षभर ही साठवू शकता आणि आपल्याला पाहिजे तेव्हा खाऊ शकतो. कारण ही आवळा कंठी रोज जर जेवणानंतर अशी एखादी खाल्ली तर आरोग्यासाठी खूपच चांगली असते. केसांसाठी तसेच आपल्या त्वचेसाठी आवळे हे खूपच गुणकारी आहेत. म्हणूनच तर आवळ्यांना बहुगुणी आवळा असं म्हटलेलं आहे. तर ह्या आवळ्यांपासून गोड आवळा कंठी कशी बनवायची ही मी अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे. कोणालाही सहज बनवता येईल. तर खूप साऱ्या टिप्स देखील आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू. तर हे जे मी आवळे घेतलेले आहेत ते 3 किलो आवळे घेतलेले आहेत. आवळे घेताना आवळा हा अगदी ताजा ताजा आणि रसाळ हवा. कलर देखील असा हिरवागार मस्त, कुठेही अजिबात डाग नसलेले असे आवळे घ्यायचे, म्हणजे ते चांगले निघतात आणि वर्षभर आपल्याला ही आवळा कंठी टिकवायची आहे. म्हणून घेतानाच असे हिरवेगार आवळे घ्यायचे. आता हे आवळे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत, कारण हे आवळे मी चाळणीमध्ये वाफवून घेणार आहे. म्हणून डायरेक्ट पाण्यात असे धुतले तरी चालेल. तर मी अशा पद्धतीने आवळे धुवून घेतले, म्हणजे त्याच्यात काही धूळ वगैरे असली तर ते निघते आणि आवळे अगदी स्वच्छ होतात. तर संपूर्ण आवळे धुतल्यावर लगेच आपल्याला उकडायचे आहेत. त्याच्यासाठी मी एका मोठी स्टीमर कढई आहे, तिच्यामध्येच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि जी चाळणीची प्लेट असते तिच्यावरच मी हे संपूर्ण आवळे ठेवणार आहे आणि वाफवून घेणार आहे. ही स्टीमर कढई जी आहे ती मोठी असल्यामुळे मी याच्यातच एकाच वेळेस संपूर्ण आवळे हे वाफवून घेणार आहे. तुमच्याकडे अशी मोठी कढई नसेल तर तुम्ही छोट्या कढईमध्ये चाळणीत ठेवून 2-3 बॅचमध्ये हे आवळे वाफवून घेतले तरी चालेल, किंवा इडली पात्रामध्ये जरी आवळे वाफवले तरी देखील चालतं. तर आता इथे संपूर्ण आवळे इथे एकाच वेळेस माझे बसलेले आहेत. तर मी हे 20 मिनटं आवळे वाफवून घेणार आहे. सुरुवातीलाच पाणी चांगलं उकळू द्यायचं, म्हणजे 15 ते 20 मिनटात आवळे चांगले वाफून तयार होतात. तर आता आपण बघू शकता, बघा आवळे मस्त असे वाफवलेले आहेत. कलर देखील बदललेला आहे. आवळे वाफवताना जास्त देखील वाफवायचे नाही, म्हणजे ते नंतर मऊ पडतात. म्हणून 70 ते 80% आवळे हे आपल्याला शिजवायचे आहेत किंवा वाफवायचे आहेत. तर आवळा हा असा आपोआप तुटतो, म्हणजे तो मोकळा होतो. त्याच्या कड्या अशा मोकळ्या होतात, म्हणजे आवळा आता वाफेवर चांगला शिजलेला आहे. आता हे संपूर्ण आवळे मोठ्या परातीत काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे. आता 5 ते 10 मिनटं ही आवळे थंड झाल्यावर लगेच आपल्याला त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. ह्या बिया काढताना हातावर असा आवळा घ्यायचा, त्याला थोडासा दाब द्यायचा, म्हणजे तो लगेच असा फुटतो आणि त्याच्यातली बी काढून घ्यायची आणि संपूर्ण पाकळ्या मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या. अजिबात सुरी वगैरे कशाची गरज पडत नाही, कारण आवळा मस्त मऊ शिजलेला आहे. म्हणून तो हातानेच असा फुटतो आणि लगेच पाकळ्या तयार होतात. बघू शकता किती छान अशा मोठ्या मोठ्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. अशा एका आवळ्याच्या 6 पाकळ्या तयार होतात. तर संपूर्ण मी अशा आवळ्यांच्या बिया काढून घेतल्या आणि संपूर्ण पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या. आणि ह्या बियांना जो गर लागलेला आहे त्याच्यापासून मी तुम्हाला खारट आवळा कंठी बनवून दाखवणार आहे. ती पुढच्या रेसिपीत बघू. आता आपण गोड आवळा कंठीचीच रेसिपी बघतोय. तर इथे संपूर्ण आवळ्यांच्या बिया काढून झालेल्या आहेत आणि हे वाफवलेले आवळे आता आपल्याला साखरेमध्ये टाकण्याच्या आधी एखादी तास आपल्याला एका कापडावर असे पसरून ठेवायचे आहेत फॅनखाली, म्हणजे त्याच्यातला जो पाण्याचा अंश असतो तो पूर्णपणे कोरडा होतो आणि मग आपण साखर टाकल्यावर त्याला जास्त पाणी सुटत नाही. आणि तुम्हाला जर काही प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही डायरेक्टही साखरेमध्ये हे आवळे टाकू शकता. पण मी एखादी तास असे हे आवळे कोरडे करून घेतले. नंतर आता पुढे मी ते साखरेमध्ये टाकणार आहे. एखादी तास हे आवळे असे पसरवले तर हा जो ओलसरपणा आहे तो कमी होतो आणि मस्त असं त्याचं मॉइश्चर कमी झाल्यावर ते कोरडे होतात. आता 1 तास साधारण झालेला आहे आणि आवळे हे दिसायलाच कोरडे दिसत आहेत आणि हातावर घेतला तर बघा त्याच्यातला पाण्याचा अंश देखील कमी झालेला आहे. तर आता लगेचच आपण हे आवळे साखरेमध्ये टाकून घेऊ. त्याच्यासाठी आता आवळे मी एका परातीत काढून घेतले आणि मी साखर मोजून घेतलेली आहे. तर मी इथे एकूण 1.5 किलो साखर घेतलेली आहे. ही बरणीमध्ये 1.25 किलो आणि 1 वाटी ही 1/2 किलोची आहे. अशी ही 1.5 किलो साखर घेतलेली आहे. 3 किलो आवळे होते म्हणून मी निम्मे म्हणजे 1.5 किलो साखर वापरली आहे. आणि तुम्हाला जर काही आवळा कंठी जास्त गोड हवी असेल तर 1 किलो साखरेसाठी 750 ग्रॅम साखर वापरतात, म्हणजे 3 किलो आवळ्यांसाठी जवळपास आपल्याला 1.25-2 किलो साखर ही वापरावी लागेल. पण मग मी 1.5 किलो साखर घेतलेली आहे.
तर मी इथे हे प्लॅस्टिकचे डबे घेतलेले आहेत मोठे. सुरुवातीला साखरेमध्ये आवळे चांगले मिक्स करता यावे म्हणून मी मोठे 2 डबे घेतलेले आहेत. एखादं मोठं स्टीलचं भांडं असलं तरी देखील चालतं, पण मी प्लॅस्टिकचे डबेच वापरणार आहे. तर इथे मी दोघी डब्यांमध्ये आधी अर्धी साखर टाकली. नंतर हे आवळे टाकायचे आणि शिल्लक राहिलेली साखर परत दोघी डब्यांमध्ये टाकली आणि दोघी डब्यांमधले आवळे आणि साखर चमच्याने चांगलं कालवून घेतलं. एकसारखं कालवलं म्हणजे चांगलं मिक्स होईल आणि जसं साखर विरघळेल तसं हे आवळ्यांना पाणी सुटेल. एका वेळेस एका डब्यामध्ये व्यवस्थित कालवता आलं नसतं म्हणून मी 2 डब्यांमध्ये आधी चांगलं मिक्स करून घेतलं आणि हे आवळे आता एकाच डब्यामध्ये काढून घेतले. म्हणजे व्यवस्थित आता हे झाकून ठेवेल आणि एकाच वेळेस एका डब्यामध्ये साखर आणि आवळे हे एकजीव होतील आणि मुरण्यासाठी आपल्याला आता हा डबा 3 ते 4 दिवस असाच ठेवायचा आहे. फक्त रोज सकाळी डबा उघडून आपल्याला चमच्याने कालून घ्यायचा आहे. आता रात्रभर डबा मी असा झाकून ठेवला. सकाळी डबा उघडून बघितला तर साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि आता साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे. तर इथे चांगलं आता हे आवळे असे मिक्स करून घ्यायचे आणि परत झाकण लावून डबा ठेवून द्यायचा. अशाच पद्धतीने 3 ते 4 दिवस आपल्याला ही क्रिया करायची आहे आणि चौथ्या दिवशी हे साखरेचं जे सिरप तयार झालेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. खाली भांड्यामध्ये एक चाळणी ठेवायची आणि म्हणजे ते सिरप खाली निघेल आणि आवळे हे चाळणीमध्ये राहतील आणि ते जे साखरेचं सिरप आहे ते आपल्याला बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे ते एखादा महिना आपल्याला असं सरबतसारखं ते पिता येतं. ते खूपच गुणकारी असतं. त्याची व्हिडिओ मी पुढे दाखवणारच आहे. म्हणून मी ते सिरप आता बाजूला ठेवलं आणि हे जे आवळे आहेत ते आपल्याला वाढून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी आवळे आता गच्चीवर आणलेले आहेत. खाली एक कापड टाकला आणि कापडवर मी संपूर्ण आवळे हे पसरवून घेतले. आता हे आवळे आपल्याला उन्हात जर वाळवायचे असतील तर फक्त एका दिवसात वाढतात. तर हे आवळे आपले लाल व्हायला नको म्हणून आपल्याला त्यांच्यावर वरून कापड झाकून ठेवायचं आहे आणि 1 दिवस आवळे वाळून घ्यायचे आहेत. आणि जर का तुमच्याकडे अशी उन्हात वाळवायला सोय नसेल तर तुम्ही हे आवळे मोठ्या ताटांमध्ये ठेवून 2 ते 3 दिवस गॅलरीत किंवा फॅनखाली देखील वाढू शकता. इकडे आमचे आवळे आम्ही सकाळी 9 वाजता टाकलेले होते गच्चीवर आणि आता संध्याकाळी आवळे काढायला आलो. तर बघू शकता मस्त आवळे असे कोरडे झालेले आहेत आणि आवाजावरून तुमच्या लक्षातच आलेलं असेल. तर इथे मस्त आमची आता आवळा कंठी तयार झालेली आहे. अशी आवळा कंठी तुम्ही वर्षभर डब्यात ठेवली तरी देखील अजिबात खराब होत नाही. बाहेरून कोरडी आणि आतमध्ये मऊ अशी आवळा कंठी तयार झालेली आहे. आता ही जी आवळा कंठी आहे आपल्याला अगदी रेडीमेड आणतो तशी दिसावी म्हणून तिला आपण थोडीशी पिठी साखर लावून घ्यायची. अशा पद्धतीने संपूर्ण पिठी साखर लावल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता ही आवळा कंठी बरणीत भरून ठेवायची. कोणाच्या लक्षात देखील येणार नाही की ही आवळा कंठी घरी तयार केलेली आहे आणि वर्षभर देखील टिकेल. सगळ्यांना बनवता येईल अशी बनवण्याची पद्धत देखील सोपी आहे. तर माझी पहिली आवळा कंठी तयार झालेली आहे आणि अजून दुसरे आवळे आमच्याकडे आलेले आहेत. मला परत अजून एक वेळेस आवळा कंठी बनवावी लागणार आहे कारण आमच्याकडे सर्वांनाच ही आवळा कंठी रोज खायला लागते. म्हणून मी वर्षभर अशा पद्धतीने आवळा कंठी बनवून ठेवते. अशी ही गोड आवळा कंठी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींना देखील कळवा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. धन्यवाद.